नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आताच्या ब्रेकिंग न्यूजमध्ये. मित्रांनो, स्वामित्व योजनेमुळे मालमत्तेचा पुरावा अर्थात प्रॉपर्टी कार्ड त्याच्या मूळ मालकाला मिळण्याचा मार्ग हा सोपा झालेला असतानाच आता सॅटेलाईटच्या माध्यमातून जमीन मोजणीची प्रक्रिया देखील गतिमान होणार आहे. बुलढाणा जिल्ह्याला राज्य सरकारकडनं 91 रोवर, 13 प्लॉटर आणि 26 लॅपटॉप मिळाल्यानं जमीन मोजणीचा वेग हा 25% वाढणार आहे. परिणामी जिगाव प्रकल्पासाठी संपादित करायच्या 17,000 हेक्टर जमिनीच्या भूसंपादनाचा वेग वाढण्यासोबतच रस्ते, महामार्ग आणि अन्य विकास कामं देखील वेगानं होण्यास मदत मिळणार आहे. जिल्ह्यामध्ये स्वामित्व योजना लागू झाली असून आतापर्यंत 1056 गावठाणांचे अभिलेख अद्ययावत करण्याच्या दृष्टीनं ड्रोन सर्वेक्षण करून 1046 गावांपैकी 927 गावातील सनद या प्राप्त झाल्यात. जिल्ह्यातील सुमारे 6 लाख मालमत्तांपैकी 2,36,306 मिळकतपत्र तयार झाली आहेत. त्यामुळे जमिनी हस्तांतरणाचा वेग वाढून शासनाच्या तिजोरीमध्ये महसुलाची भर पडण्यासोबतच शासकीय मालमत्तांची ओळख आणि अधिक्रमण काढण्यास देखील मदत होणार आहे. ई मोजणीमुळे आता विकास कामांचा वेग वाढणार असून संगणकीकरण आणि डिजिटलायझेशन यासोबतच भूसंपादनासाठी देखील मोठी मदत मिळणार आहे. जिल्ह्यामध्ये आता ई मोजणीच्या दिशेनं पाऊल पडलंय. जमिनीची मोजणी ही यामध्ये सॅटेलाईटच्या माध्यमातून करण्यात येणार आहे. त्यासाठी बुलढाणा जिल्ह्याला शासनाकडनं 21 रोवर मिळाले असून जिल्हाधिकारी डॉक्टर किरण पाटील यांच्या पुढाकारातून जिल्हा नियोजन समितीतून 61 असे 152 रोवर मिळालेले आहेत. तर मग अशा पद्धतीनं आता नक्कीच याचा फायदा होणार आहे आणि जमीन मोजणीसुद्धा आता डिजिटल पद्धतीनं करण्यात येणार आहे, तेही सॅटेलाईटद्वारे. तर मग मित्रांनो, हा व्हिडिओ, ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि जर आवडली असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.